कुंभमेळ्यानंतर नाशिकमध्ये मराठा मोर्चाची मोठ्या प्रमाणात गर्दी आज पाहायला मिळते आहे आणि एक प्रकारे हा मोर्चा नसून मेळाच आहे असं वातावरण नाशिकमध्ये दिसतंय। कालपासूनच मोर्चेकरी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत। दरम्यान तपोवनातून हा मोर्चा निघाला आहे। गोल्फ क्लब मैदानावर हा मोर्चा धडकणार आहे तर उदयनराजे भोसले या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। नाशिकच्या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात साहित्यिकही सहभागी झाले आहेत। त्यांनी कवितांच्या माध्यमातून मराठा मोर्चाची पार्श्वभूमी विशद केली आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या बरोबर आहेत। किरण, नाशिकमध्ये मराठा मोर्चा आता येऊन धडकलेला आहे, काय वैशिष्ट्ये आहेत या मोर्चाची? किरण, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा किरण, नाशिकमध्ये आता मोर्चा येऊन धडकला आहे, काय वातावरण नाशिकमध्ये दिसतं आहे? नाशिकमधल्या या मराठा मोर्चाची काय वैशिष्ट्ये सांगता येतील? नक्कीच खरं तर या मोर्चाला देखील आहेत। जवळपास 15 ते 20 लाख लोक या मोर्चामध्ये येतील अशी शक्यता आहे। अजून खूप लोक जे आहेत ते नाशिकच्या बाहेर अडकलेले आहेत। ट्रॅफिक खरं तर जाम आहे, त्यामुळे काही लोकांना अजून आतमध्ये जे आहे ते येता आले नाहीये। पण आता जे लोक आलेले आहेत ते जवळपास 10 ते 12 लाखापर्यंत या मोर्चात खरं तर आलेले आहेत। मुख्यतः कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी असेल किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, असं प्रमुख 3 मागण्या या सगळ्या आंदोलनकर्त्यांचा आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातून हा मोर्चा आता निघालेला आहे। जवळपास नाशिकच्या कलेक्टर ऑफिस पर्यंत आता हे मोर्चा आलेला आहे। पहिला टोक कलेक्टर ऑफिसला आहे आणि दुसरा टोक जो आहे तो अद्याप देखील तपोवनाचाच आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी या मोर्चामध्ये आहे। खरं तर एक मराठा लाख मराठा याचा प्रत्यय आज नाशिकमधल्या नागरिकांना आलेला आहे। त्याच पद्धतीनं खासदार जे आहेत उदयनराजे भोसले, संभाजी महाराज असतील असे हे 2 नेते देखील या नाशिकमध्ये आलेले आहेत, या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत। काही वेळानंतर जे आहेत उदयनराजे यांची पत्रकार परिषद देखील नाशिकमध्ये जे आहे ते आयोजित करण्यात आलेली आहे। एकूणच अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असा हा जे आहे मोर्चा आहे। आतापर्यंत अशा पद्धतीचं मोर्चा नाशिकमधल्या नागरिकांनी बघितलेलं नाहीये। इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या विषयावर किरण, काही कवी देखील या मराठा मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत, त्यांच्याशी काही बातचीत झाली आहे का? त्यांनी काय आपली भूमिका सांगितली आहे? अद्याप उदयनराजे हे खरं तर ज्या प्रेसशी बोललेले आहेत, पत्रकारांशी खरं तर बोललेले नाही आहेत। काही वेळातच ते पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यानंतरच त्यांनी आपली भूमिका अॅट्रॉसिटीवर असेल किंवा आरक्षणावरती असेल ते स्पष्ट करतील। अद्याप ते आलेले आहेत पण अजून प्रेसशी ते बोललेले नाहीये। नक्कीच किरण, धन्यवाद या माहितीसाठी। नाशिकमध्ये हा मराठ्यांचा मेळावा भरलाय की काय असं वाटावं अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे। लाखाच्या वर मराठा बांधव इथेही या मोर्चामध्ये येऊन धडकलेले आहेत आणि गोल्फ कोर्सवर या मोर्चाची सांगता होणार आहे, तिथे हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। आणि नाशिकच्या या मेळाव्याचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य म्हणजे कवितांच्या माध्यमातून मराठा कवींनी या मोर्चाची पार्श्वभूमी विशद केली आहे आणि अशा काही कवींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मोर्चात खरं तर पहिल्यांदाच कवी असतील, लेखक असतील, हे सुद्धा आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, तुमच्या कविताच्या माध्यमातून कसं तुम्ही या मोर्चाचं विश्लेषण कराल? मी खरं तर असं म्हणेल, कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तरी कविताच मी या निमित्तानं सांगतो। सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा, सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा, महाराष्ट्राच्या मातीला या शुभाचा आसरा, झेंडा भगवा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा, झेंडा भगवा हाती धरा, मराठी माणूस शोभल खरा। धन्यवाद। आणखीन एक विशेष म्हणजे हे जे लेखक आहेत, हे जे कवी आहेत, हे फक्त मराठा जातीचे नाही आहेत, वेगवेगळ्या जातीचे हे सगळे कवी आणि लेखक आहेत। आणखीन काही जे लेखक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। काय विश्लेषण कराल तुम्ही या मोर्चाचं? आता आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली, आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली, उडीत कुळीत पेरला वावरात तरी क्रांतीचीच उगवतात गाणी। आता आमच्या डोक्यात पुस्तकं पेटवतायत मशाली, उडीत कुळीत पेरला वावरात तरी क्रांतीचीच उगवतात गाणी, गळून पडताय हातातले टाळ, मुठी होत आहे भाले।
गळून पडताय हातातले टाळ, मुठी होत आहे भाले, नासलेल्या रक्ताचे कदाचित उद्या वाहतील नदी नाले. नासलेल्या रक्ताचे कदाचित उद्या वाहतील नदी नाले. आता आमचा जथ्था निघालाय भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला. आता आमचा जथ्था निघालाय भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला. फास घेऊन मरण्यापेक्षा सरणावरती लढता लढता जायला, फास घेऊन मरण्यापेक्षा. मातीमधून जन्मावं, मातीमधीच रमावं, मातीमधून जन्मावं, मातीमधीच रमावं, पाय रोवून मातीत सारं आभाळ पेलावं. माती मातीच्या नात्याला नसा नसात पेरते, तेव्हा अमृताची गोडी साऱ्या जिंदगीला येते. तेव्हा अमृताची गोडी साऱ्या जिंदगीला येते. मातीसाठी खावी माती, मातीसाठी खावी माती, अशी असू द्यावी नीती. माती जीवन मरण, माती भाग्य रेषा गती. माती जीवन मरण, माती भाग्य रेषा गती. एकूणच हा कुठल्याही जातीचं मोर्चा नाही आहे, एका जातीच्या विरोधात हा मोर्चा नाही आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी हे मोर्चा आहे, असं देखील या सगळ्या कवी आणि लेखकांचं म्हणणं आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.